Hello friends, this is Basic Mathematics lecture number 19. Okay, lecture number 15, 16, 17, 18 यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस हा टॉपिक पाहिलेला आहे ऑलरेडी, राईट. टुडेज टॉपिक इज व्हॉट? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, एक्झॅक्टली काय? ओके, तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? पहा, कुठलाही एक मॅट्रिक्स दिलेला असेल आणि त्याचे जे रोज आहेत त्या रोजला कॉलम्स मध्ये लिहायचं. ओके, कन्वर्टिंग ट्रान्सफरिंग ऑल रोज इनटू कॉलम्स इज कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. इट इज जस्ट सिंपल. ओके, म्हणजे एखादा मॅट्रिक्स वरून नवीन मॅट्रिक्स तयार करायचा. कसा तयार करायचा? त्याचे जे रोज आहेत ते कॉलम्स मध्ये लिहायचे. मीन्स रायटिंग द फर्स्ट रो ॲज अ फर्स्ट कॉलम इन द न्यू मॅट्रिक्स. द न्यू मॅट्रिक्स इज व्हॉट? Transpose of matrix. Okay, writing the second row as a second column in the new matrix. New matrix is called transpose of matrix. Okay, so what is the transpose of matrix? The transpose of matrix is nothing but the what? A matrix, if A is any matrix, if A is any matrix, then new matrix obtained by transferring all rows into columns or all columns into rows. All columns into rows. Okay, it's called transpose of matrix. It's called transpose of matrix. A is any matrix. Okay, a new matrix obtained from A by transferring all rows into columns. Okay, किंवा all columns into rows. The new matrix is called transpose of matrix. The transpose of matrix A is denoted as, notation कसं आहे पाहायचं notation, denoted as A to the power T or A to the power dash. दोन नोटेशन्स आहेत. पाय मॅट्रिक्स ए चा ट्रान्सपोज कसं दाखवला जातो? A to the power T or A dash. ओके, फॉर एक्झाम्पल घेऊया. पहा, suppose if matrix A is like this: 2 minus 1 0 4 3 5. okay, हा matrix A आहे. what is the order of matrix A? 2 by 3, 2 rows 3 columns. okay, then transpose म्हणजेच काय? A to the power T or A dash. काय येईल पहा, हा जो फर्स्ट रो आहे तो काय होईल? फर्स्ट कॉलम होईल. राईट, कन्वर्टिंग ट्रान्सफरिंग रोज इनटू कॉलम्स. ओके, म्हणजे काय होईल? हा जो फर्स्ट रो आहे 2 minus 1 0 तो कसा लिहायचा? फर्स्ट कॉलम लिहायचा. ओके, हा जो सेकंड रो आहे त्याला कसं लिहायचं? सेकंड कॉलम. 4 3 5. सो ट्रान्सफरिंग रोज इनटू कॉलम्स इज कॉल्ड व्हॉट? ट्रान्सपोज. दिलेल्या मॅट्रिक्स मधून रो ला कॉलम मध्ये लिहायचं. फर्स्ट रो विल बी फर्स्ट कॉलम, पहिला रो पहिला कॉलम लिहायचा, दुसरा रो दुसरा कॉलम लिहायचा. त्यालाच काय म्हणायचं? ट्रान्सपोज. इट इज डिनोटेड बाय A to the power T or A dash. ओके, सपोज एक्झाम्पल नंबर 2, if matrix B is like this: 2 0 3. okay, 1 row 3 column, then B transpose. काय होईल पहा? B transpose किती रो आहे? एकच रो आहे, म्हणजे एकच कॉलम होईल B transpose. म्हणजे रो ला फक्त कॉलम मध्ये लिहायचं उभं आहे, आडवी लाईन्स उभ्या करायच्या फक्त. अगदी सिंपल भाषेत आडव्या लाईन्स उभ्या लिहायच्या. दॅट इज कॉल्ड ट्रान्सपोज. ओके, आणि इट इज डिनोटेड बाय B raised to power T. ओके, आता याच्यावर एक्झाम्पल घेऊया. पहा,
Suppose if A is equal to this matrix 1 2 5 3 1 2 5 3 2 by 2 matrix, okay, and B is matrix like this 2 6 minus 3 4 5 matrix is 2 by 2. What is the question? Find AB transpose. AB transpose म्हणजे काय फाइंड करायचं पहा इथं आपल्याला. First we have to find AB. What is AB? AB is the multiplication of A and B. आधी AB फाइंड करायचा मग ट्रान्सपोज फाइंड करा. आपल्याला माहित आहे AB कसं फाइंड करायचं आहे. लेक्चर नंबर 15, 16, 17, 18 आपण मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस बद्दल खूप सारं पाहिलेलं आहे पहा. ओके, सो सोल्युशन let us find solution. Okay, so first we find AB. AB means multiplication of A and B. काय steps आहेत पहा AB फाइंड करण्यासाठी. Step 1, find the order of A and B. What is A? A is 2 by 2. A ची ऑर्डर काय आहे? 2 by 2 आहे. What is the order of B? B is also 2 by 2. ओके, म्हणजे जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल दोन्ही तर त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑलवेज पॉसिबल असतं सेम ऑर्डर. इफ बोथ मॅट्रिसेस आर स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर म्हणजे रो नंबर कॉलम नंबर इक्वल असतील तर त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑलवेज पॉसिबल असतं. ओके, सो स्टेप 2 इज व्हॉट? मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही चेक करायचं. कसं चेक करणार पहा. आपली युजुअल मेथड, नंबर ऑफ कॉलम्स इन ए किती आहे? 2. Number of rows in B, किती आहे? 2. इक्वल. ओके, इक्वल आहे. सो मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. AB इज पॉसिबल. AB म्हणजे काय? A आणि B मधला मल्टिप्लिकेशन. AB इज पॉसिबल. राइट. स्टेप 3, फाइंडिंग द ऑर्डर ऑफ AB. हाउ वी डिसाइड द ऑर्डर ऑफ AB? The row number from A चा row number आणि B चा column number. Okay, so that will be the order of AB. So order of AB is 2 by 2, right? Then step 4, finding the elements of AB. AB matrix चे काय फाइंड करायचे? एलिमेंट्स सगळे. 2 by 2 म्हणजे काय ऑर्डर याची? 2 rows 2 columns. पहा आपण डॉट देऊन आधी रफ काढतो ना. ओके, आता ऍक्च्युअल एलिमेंट फाइंड करायचे म्हणजे काय होईल पहा. AB इज इक्वल टू व्हॉट? 2 rows 2 columns. ओके, कसे फाइंड करणार पहा. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, याची पोझिशन काय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हे 2 by 2 आहे ना, आपण 1 by 1 फाइंड करूया. हा एलिमेंट फाइंड करायचा आपल्याला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग ए बी फाइंड करतोय म्हणजे ए ला पहिला रो येईल आणि बी ला पहिला कॉलम येईल. राइट ना? आठवत आहे ना मल्टिप्लिकेशन? बोला. ओके, व्हेरी गुड. मग हा रो हा कॉलम आल्यानंतर फर्स्ट रो मधला पहिला एलिमेंट पहिला नंबर मल्टिप्लाय विथ द फर्स्ट नंबर ऑफ द फर्स्ट कॉलम म्हणजे फर्स्ट नंबर इंटू फर्स्ट नंबर प्लस सेकंड नंबर इंटू सेकंड नंबर म्हणजे काय होईल पहा. हे होईल 1 into 2 plus 2 into -3. राइट. हा एलिमेंटची पोझिशन फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे ए ला फर्स्ट रो बी ला सेकंड कॉलम. ओके, सो बी ला सेकंड कॉलम म्हणजे हा म्हणजे काय? 1 into 6 पहिला नंबर पहिल्या नंबरशी मल्टिप्लाइड होईल प्लस दुसरा नंबरशी मल्टिप्लाइड होईल या रो मधून आणि या कॉलम मधून फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता हा एलिमेंट फाइंड करायचा. याची पोझिशन काय पहा. याची पोझिशन काय? सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे आपल्याला सेकंड रो कुठून घ्यायचा आहे? पहिल्या मॅट्रिक्स मधून ए मधून. आणि फर्स्ट कॉलम कुठून घ्यायचा आहे? दुसऱ्या मॅट्रिक्स मधून म्हणजे हा हे घ्यायचा कारण याची पोझिशन फर्स्ट रो सेकंड कॉलम. ओके, मग काय पहा आहे 5 into 2
प्लस 3 इंटू मायनस 3. आता हा फाईंड करायचा बघा आपल्याला. सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे एतला सेकंड रो बीतला सेकंड कॉलम म्हणजे कुठला घेणार बघा. हा झालं बी 5 3 मायनस 3 4 इथे मायनस 3 ला राईट. सो हे काय होईल बघ, फर्स्ट रो सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे हा घ्यायचा बघा आपल्याला. ओके, सो दिस इज इक्वल टू व्हॉट 5 इंटू 6 प्लस पहिल्याशी मल्टिप्लाइड होईल, फर्स्ट नंबर मल्टिप्लाइड होईल फर्स्ट नंबर प्लस सेकंड नंबर मल्टिप्लाइड होईल सेकंड नंबर फ्रॉम सेकंड रो सेकंड कॉलम. ओके, 5 इंटू 6 प्लस 3 इंटू 4. सो ए बी इज काय होईल पाहायचं कॅल्क्युलेशन करा. 1 इंटू 2 2 2 इंटू मायनस 3 मायनस 6 प्लस 2 मायनस 4. 1 into 6 6 2 into 4 8 8 plus 6 14. 5 into 2 10 10 3 into 3 minus 3 3 into minus 3 minus 9. So 10 minus 9 1, right. 5 6 are 30 3 4 are 12 30 plus 12 42. हा आपण फाइंड केला ए बी मॅट्रिक्स. नाउ क्वेश्चन काय, व्हॉट आर टू फाइंड ए बी ट्रान्सपोज. ओके, सो हाऊ वी फाइंड ए बी ट्रान्सपोज. सो ए बी ट्रान्सपोज म्हणजे काय, फक्त रोजला कॉलम मध्ये लिहायचं आहे पहा, म्हणजे आडव्या लाईन्स उभे करायचे फक्त, जस्ट सिंपल. ओके, सो ए बी ट्रान्सपोज काय होईल पहा, हा फर्स्ट रो होईल फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो होईल सेकंड कॉलम. गॉट इट, दिस इज युअर आन्सर. आले लक्षात हा प्रॉब्लेम. आधी आपण ए बी फाइंड करा. ए बी फाइंड करताना 4 स्टेप्स आहेत, 4 स्टेप्स त्या ऑलरेडी आपण घेतलेल्या आहे सगळ्या लेक्चर नंबर 15 टू 18 पर्यंत. त्या एकदा परत एकदा पहा, डाऊट असेल तर विचारा मला, ठीक आहे. त्यानंतर आपण ए बी फाइंड केल्यानंतर ट्रान्सपोज घेतला. ट्रान्सपोज म्हणजे काय, फक्त आडव्या लाईनचं उभ्या लाईनचं, रोज कन्वर्टेड इनटू कॉलम्स, ट्रान्सफर्ड. ओके, आता आपण पुढचं एक एक्झाम्पल घेऊया पहा. एक्झाम्पल नंबर 2 घेऊया. Next example. If matrix A is 2 3 minus 1 4 5 0, matrix B is equal to minus 1 2 4 1 3 0. ओके, ए आणि बी मॅट्रिक्स दिले आणि क्वेश्चन काय पहा, देन शो दॅट काय शो दॅट करायचंय पहा, ए प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू व्हॉट, ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. क्वेश्चन लक्षात आलाय. ए आणि बी दोन मॅट्रिसेस दिलेत आणि काय शो करायचं आपल्याला, ए प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. क्वेश्चन व्यवस्थित समजावून घ्या पहा. लेफ्ट हँड साइडला आधी ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी म्हणजे आधी आपल्याला ऍडिशन फाइंड करायची ए प्लस बी ची आणि मग ट्रान्सपोज घ्यायचा. राईट हँड साइड जर पाहिली तर आधी ट्रान्सपोज घ्यायचा ए चा आणि बी चा आणि मग ऍडिशन करायची. ओके, या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत पहा, ठीक आहे. सॉल्व्ह करूया. सोल्युशन मग स्टेप 1 काय फाइंड करणार आधी आपण, ए प्लस बी फाइंड करा. आपल्याला माहिती आहे ऍडिशन कधी पॉसिबल आहे, जर ऑर्डर सेम असेल ए आणि बी ची. ए ची ऑर्डर 2/3, बी ची ऑर्डर 2/3, 2 rows 3 column, 2 आडव्या लाईन 3 उभ्या लाईन, 2 rows 3 column, राईट. सो ए प्लस बी इज पॉसिबल. सो फर्स्ट स्टेप इज फाइंडिंग ए प्लस बी. कशी फाइंड करतो ऍडिशन सबट्रॅक्शन आपण, पहा 2 3 minus 1 4 5 0 प्लस बी, बी काय दिलेला आहे मॅट्रिक्स -1 2 4 1 3 0. ऍडिशन कशी फाइंड करतो आठवतंय का, काही आठवतंय का, बोला. येस. काय करतो आपण, सेम पोझिशनचे एलिमेंट फक्त ऍड करतो. सेम पोझिशन म्हणजे हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आणि हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आणि याच्यामध्ये ऍडिशन आहे ते लिहिणार. मग हा एलिमेंट आणि हा एलिमेंट, फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो सेकंड, म्हणजे काय होणार पहा. सो ऍडिशन इज इक्वल टू व्हॉट, ए प्लस बी इज इक्वल टू व्हॉट, आपण सेम पोझिशनचे एलिमेंट ऍड करणार म्हणजे 2 प्लस आहे म्हणून प्लस -1, याचं साइन बदलायचं नाही. ओके, त्यानंतर 3 हे प्लस साइन
त्यानंतर याच्या पोझिशनचा एलिमेंट 2, त्यानंतर -1 प्लस 4, ओके, त्यानंतर 4 प्लस 1 सेम पोझिशनचे एलिमेंट, त्यानंतर 5 प्लस 3, त्यानंतर 0 प्लस 0. गॉट इट? सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए बी? काय आला ए बी पहा, याचं कॅल्क्युलेशन करूया. प्लस मायनस असेल आणि ब्रॅकेट असेल तर म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. 2 इंटू प्लस -1 -1 होईल म्हणजे 2 -1 1 झालं का. 3 प्लस 2 5, ओके. -1 प्लस 4 असं आलं तर कसं कॅल्क्युलेशन करतो आपण? 4 -1 3 आणि बिगरचं साइन 3, ओके. ऑपोजिट साइन आले आणि मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर काय करतो आपण? बिगर मधून स्मॉलर मायनस करायचं आणि बिगरचं साइन द्यायचं. आठवतं ना, बेसिक रूल आहे. त्यानंतर 4 प्लस 1 5, हे 15 नाही आहे. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हे वेगवेगळं आहे, हे थोडस लांब लिहा. हा काय आहे का? 1 आहे, राईट. त्यानंतर हे काय 5 8 आणि 0. हा आला a प्लस बी, ओके. स्टेप 2 काय फाइंड करायचं होतं आपल्याला? a प्लस बी ट्रान्सपोज. a प्लस बी ट्रान्सपोज. a प्लस बी ट्रान्सपोज म्हणजे काय? ट्रान्सपोज म्हणजे काय? डोक्यावरती किंवा डॅश, त्याला ट्रान्सपोज म्हणायचं. म्हणजेच काय? रोज कसे लिहायचे? कॉलम मध्ये लिहायचे. म्हणजे फर्स्ट रो ऍज अ फर्स्ट कॉलम लिहायचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर, सेकंड कॉलम सेकंड रो ऍज अ सेकंड कॉलम. म्हणजे रोज फक्त कॉलम्स मध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे काय होईल पहा, ए बी ट्रान्सपोज काय होईल पहा, हा जो फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलम होईल म्हणजे हा होईल 1 5 3, आणि हा जो सेकंड रो हा काय होईल? सेकंड कॉलम होईल पहा म्हणजे 5 8 0. आले लक्षात? फक्त आडव्या लाईन्सला उभे राहायचं, दॅट इज ट्रान्सपोज, ए रेस टू टी किंवा डॅश, ओके. स्टेप 2 आता आपल्याला काय फाइंड करायचं? आधी स्टेप 3 काय फाइंड करायचं? ट्रान्सपोज फाइंड करायचे पहा, ए आणि बी. मग मला सांगा ए ट्रान्सपोज काय होईल? हे ए चे जे रो आहेत ते कॉलम मध्ये लिहायचे फक्त. ए ट्रान्सपोज हे दिलेलं आहे ना तुम्हाला, दिलंय ना, हे पहा दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. 2 3 -1 पहिला रो आहे. ए ट्रान्सपोज मध्ये काय येतो? कॉलम होईल 2 3 -1, उभी लाईन आडवी होईल फक्त. हा सेकंड रो आहे म्हणजे दुसरी आडवी लाईन, ते काय उभी लाईन होईल 4 5 0, इट विल बी कॉलम. झाला ए ट्रान्सपोज. नाव बी ट्रान्सपोज. बी ट्रान्सपोज काय? हा जो बी दिलेला मॅट्रिक्स आहे पहा, गिवन फर्स्ट रो कन्वर्टेड टू फर्स्ट कॉलम. म्हणजे फर्स्ट रो जो आहे बी मधला -1 2 4 पहा, हा काय लिहिला? ऍज अ कॉलम लिहिलाय ट्रान्सपोज. हा जो सेकंड रो आहे 1 3 0, त्याला काय लिहिलं? सेकंड कॉलम लिहिलं पहा. हा झाला बी ट्रान्सपोज. स्टेप 3. आता स्टेप 4. स्टेप 4 काय? स्टेप 4 आपल्याला काय फाइंड करायचंय? ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज, ओके. मग ए ट्रान्सपोज काय? 2 4 3 5 -1 0 प्लस बी ट्रान्सपोज काय? -1 1 2 3 4 0, राइट. ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. ऍडिशन करताना ऑर्डर सेम पाहिजे ना, आहे ना ऑर्डर सेम, 3/2 3/2. ऍडिशन कशी करतो आपण? जस्ट ऍडिंग द एलिमेंट इन द सेम पोझिशन, राइट. म्हणजे सेम पोझिशन कुठले पहा, दिस इज फर्स्ट रो सेकंड कॉलम, सॉरी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हे सेम पोझिशनचे एलिमेंट ऍड करायचे. माहिती आहे ना तुम्हाला ऍडिशन कसं फाइंड करायचं? आहे ना माहित? ओके, व्हेरी गुड. म्हणजे हे काय होईल? 2 प्लस याचं साइन आहे -1, त्यानंतर हे काय? 4 प्लस साइन 1, राइट. त्यानंतर हे सेम पोझिशन 3 प्लस 2, त्यानंतर ही पोझिशन 5 प्लस 3, राइट. त्यानंतर ही पोझिशन -1 प्लस 4, सेम पोझिशनचे एलिमेंट घ्यायचे. इकडचा रो कॉलम इकडचा रो कॉलम त्याच पोझिशनचा आला पाहिजे ते ऍड करताना, सबट्रॅक्ट करताना, ऍडिशन सबट्रॅक्शन करताना. 0 प्लस 0, ओके. मग काय येईल पहा, हे ए प्लस बी ट्रान्सपोज, ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. सो ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू काय येईल पहा, याचं कॅल्क्युलेशन करूया. काय येईल? 2 प्लस मायनस होईल म्हणजे 2 -1 1 झालं का. 4 प्लस 1 5, 3 प्लस 2 5, 5 प्लस 3 8, -1 प्लस 4 3, 0 प्लस 0 0, ओके. हे स्क्वेअर ब्रॅकेट व्यवस्थित लिहा, कारण मॅट्रिक्स असेल तर सगळे एलिमेंट स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत पाहिजे, बाहेर झाले, ठीक आहे. याला म्हणूया इक्वेशन 2, ओके. याला म्हणूया इक्वेशन 1.
इक्वेशन आणि 1 2. इक्वेशन 1 काय आहे a प्लस b ट्रान्सपोज. इक्वेशन 2 काय आहे a ट्रान्सपोज प्लस b ट्रान्सपोज. हे दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत का चेक करूया. पहा फर्स्ट रो 1 5, फर्स्ट रो 1 5 आहे इक्वल. सेकंड रो 5 8, सेकंड रो 5 8. हा पण रो इक्वल आहे. थर्ड रो 3 0 3 0. हा रो इक्वल आहे. याचा अर्थ काय a प्लस बी ट्रान्सपोज म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये राईट हँड साइड इक्वल आहे. दोन्ही मॅट्रिक्स सेम आहे आणि मध्ये इक्वल टू साइन दिले. याचा अर्थ काय लेफ्ट हँड साइड इक्वल असायलाच पाहिजे ना. सो बाय इक्वेशन 1 and 2 by equation 1 and 2 काय म्हणू शकतो पहा आपण a plus b transpose is equal to what a transpose plus b transpose. लक्षात आलं हा प्रॉब्लेम. आधी काय फाइंड केलं आपण ऍडिशन फाइंड केली मग ट्रान्सपोज घेतला आणि राईट हँड साइडला काय केलं आधी ट्रान्सपोज मग ऍडिशन. आलं लक्षात. दिस इज व्हेरी इझी प्रॉब्लेम. ठीक आहे आपण घेऊया आता पुढचा प्रॉब्लेम. याच्यावरून एक लक्षात आलं का तुमच्या नोट ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन वरून एक लक्षात आलं का तुमच्या नोट काय नोट काय पहा नोट. जर इफ मॅट्रिक्स A is m by n, जर मॅट्रिक्स A ची ऑर्डर m by n असेल. ऑर्डर म्हणजे काय रो m रो आणि n कॉलम असतील A मॅट्रिक्स मध्ये देन त्याच्या ऑर्डर बद्दल काय म्हणता येईल A ट्रान्सपोज सांगता येईल तुम्हाला. A ट्रान्सपोज ची ऑर्डर काय असेल हे सांगता. पहा समजा एखादा मॅट्रिक्स 2/3 म्हणजे 2 रोज 3 कॉलम आहे. तर 2 रोज काय होणार आहे 3 कॉलम्स होणार आहे. म्हणजे रो नंबर काय बनणार आहे कॉलम नंबर बनणार आहे. कॉलम नंबर काय बनणार आहे रो नंबर बनणार आहे. ओके म्हणजे ऑर्डर काय होते रिव्हर्स होते कशामध्ये ट्रान्सपोज मध्ये. ओके सो इफ A is m by n then A transpose is what n by m. गॉट इट. याचा मीनिंग नोटचा मीनिंग समजलाय. A जर m by n असेल तर A ट्रान्सपोज काय असतं n by n असतं. याचं एक्झाम्पल जर घेतलं तर समजा पहा तुमच्या लक्षात येईल मगाशी घेतलं होतं मी ऑलरेडी. समजा हा एक मॅट्रिक्स आहे पहा A 2 3 4. याची ऑर्डर काय इज 3/1 आहे ना. 3 रोज आणि 1 कॉलम 3/1. आता जर मी याचा A ट्रान्सपोज घेतला तर काय होईल हा जो रो आहे तो काय होईल कॉलम होईल किंवा हा जो कॉलम आहे तो रो होईल. हा रो हा कॉलम होईल. हा रो हा कॉलम होईल. हा रो हा कॉलम होईल. होईल का असं होईल का. याला ट्रान्सपोज म्हणतात ना कन्वर्टिंग रोज इनटू कॉलम्स किंवा कन्वर्टिंग कॉलम्स इनटू रोज. ओके व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स. याची मॅट्रिक्स काय मग आधी रो नंबर असतो काय 1 रो 3 कॉलम. ऑर्डर रिव्हर्स झाली की नाही झाले ना रिव्हर्स ऑर्डर. ओके सो इफ A is m by n then in transpose A transpose it is n by n. म्हणजे A ची जी ऑर्डर आहे ती ट्रान्सपोज मध्ये काय होते रिव्हर्स होते. आलं लक्षात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नोट. ओके आता आपण पुढचा एक्झाम्पल घेऊया पहा. एक्झाम्पल काय पाहिले आतापर्यंत आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय. एखादा मॅट्रिक्स A दिलेला असेल तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय त्या A पासून नवीन मॅट्रिक्स तयार होतो. कसा होतो A तले सगळे रो ऍज अ कॉलम बनतात नवीन मॅट्रिक्स म्हणजे सगळ्या अर्ध्याने उभे बनतात. त्याला म्हणायचं ट्रान्सपोज. एखाद्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज कसा दाखवला होतो A to the power T किंवा A डायस. हे एक्झाम्पल दिलेत पहा. रोचे कॉलम कसे कन्वर्ट झाले ट्रान्सपोज मध्ये दिलेत ना. त्यानंतर हे एक एक्झाम्पल घेतलं आपण A आणि B मॅट्रिक्स दिला असेल तर AB ट्रान्सपोज फाइंड करा. म्हणजे आधी AB फाइंड करा मग ट्रान्सपोज फाइंड करा. AB म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन फाइंड करताना या 4 स्टेप्स असतात. A ची ऑर्डर फाइंड करा B ची ऑर्डर फाइंड करा पहिली. दुसरी स्टेप मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का चेक करा. कसं चेक करतो आपण A मध्ये जेवढे कॉलम्स आहेत तेवढे B मध्ये रो असायला हवे. A मध्ये 2 कॉलम होते B मध्ये 2 रो होते. 2 हे इक्वल झालं म्हणून AB पॉसिबल. ते पॉसिबल आल्यानंतर स्टेप 3 AB ची ऑर्डर डिसाइड करायची. कशी डिसाइड करायची A चा रो नंबर B चा कॉलम नंबर घ्यायचा. ओके त्यानुसार मग AB ची ऑर्डर डिसाइड केली मग 2/2 आली म्हणजे डॉट मारून घ्यायचे.
ओके. डॉट मारल्यानंतर डॉटची प्रत्येक डॉटची व्हॅल्यू फाइंड करायची. कशी फाइंड करायची? त्याच्या रो नंबर कॉलम नंबर नुसार. आता याची पोझिशन काय, हा एलिमेंट फाइंड करायचा आपल्याला. याची पोझिशन काय, फर्स्ट ऑफ फर्स्ट कॉलम म्हणून. एथला पहिला रो, बीथला पहिला कॉलम, त्यातला पहिला नंबर इंटू पहिला नंबर प्लस सेकंड नंबर इंटू सेकंड नंबर. याची पोझिशन फर्स्ट ऑफ सेकंड कॉलम म्हणून. ए मध्ये पहिला रो, बीथले सेकंड कॉलम, म्हणजे एथली पहिली आडवी लाईन, बीथली उभी लाईन. मग फर्स्ट इंटू फर्स्ट प्लस सेकंड इंटू सेकंड. ओके. त्यानुसार याची पोझिशन सेकंड रो फर्स्ट कॉलम, म्हणजे ए मधून सेकंड रो, एथली दुसरी आडवी लाईन, बीथली पहिली कॉलम, पहिली उभी लाईन. या पद्धतीने आपण ए बी फाइंड केलं. त्यानंतर ए बी ट्रान्सपोज फाइंड केलं. ट्रान्सपोज म्हणजे काय, रोला कॉलम मध्ये कन्वर्ट केलं. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आलं. राईट. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल काय घेतलं पहा आपण. दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं पहा. ए आणि बी दोन मॅट्रिसेस दिलेत आणि काय क्वेश्चन, ए प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. म्हणजे काय, ए आणि बी जर दोन मॅट्रिसेस दिले असेल तर ऍडिशन आधी फाइंड करा, मग ट्रान्सपोज घ्या. आणि ते काय इक्वल येतो, आधी ट्रान्सपोज मग ऍडिशन. म्हणजे आधी ए प्लस बी फाइंड केलं. कसं फाइंड करतो आपण, सेम पोझिशनचे एलिमेंट ऍड करतो. ए प्लस बी आला, मग ए प्लस बी ट्रान्सपोज म्हणजे काय, हा जो आडवी लाईन आहे ती उभी लाईन लिहिली जातात. ट्रान्सपोज जस्ट सिंपल, ट्रान्सफरिंग रोज इंटू कॉलम. आडव्या लाईनला उभ्या लाईन करायचं सोप्या भाषेत. त्यानंतर आपण काय फाइंड केलं, ए ट्रान्सपोज फाइंड केला, बी ट्रान्सपोज फाइंड केला, मग ऍडिशन फाइंड केलं. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये काय होतं पहा, महत्वाचं, आधी ऍडिशन मग ट्रान्सपोज लेफ्ट हँड साइडला. राईट हँड साइडला काय होतं, आधी ट्रान्सपोज मग ऍडिशन, आणि दोन्ही इक्वल येतात. हे प्रूव्ह केलंय आपण. इक्वल येतात की नाही कसं चेक केलं आपण पहा. इक्वेशन 1 आणि 2 ऑब्झर्व केला. इक्वेशन 1 आणि 2. इक्वेशन 1 काय आहे, ए प्लस बी ट्रान्सपोज आहे. इक्वेशन 2 काय आहे, ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज आहे. दोन्हीचे रोज सेम येतात ना. म्हणजे हे दोन्ही मॅट्रिक्स सेम झाले. लेफ्ट हँड साइड इक्वल झाली म्हणून राईट हँड साइड इक्वल झाली म्हणून लेफ्ट हँड साइड इक्वल बाय इक्वेशन 1 आणि 2. ए प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. राईट. अशा पद्धतीने आपण या लेक्चर मध्ये दोन एक्झाम्पल घेतले ट्रान्सपोज वरती. तर अजून एका लेक्चर मध्ये आपण ट्रान्सपोज वरती अजून काही एक्झाम्पल घेणार आहोत. तर तुम्ही कंटिन्यू करा. तुम्ही लर्न करत चला. पुढचं लेक्चर पाहताना मागच्या लेक्चरची हिंट लगेच घ्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल. ओके. कारण मग रिवाइज केलं मागचं तर पुढे येईल ना, बरोबर आहे की नाही. तर आपण ए ट्रान्सपोज म्हणजे काय त्याचे एक्झाम्पल पाहिले. ट्रान्सपोज हीच कन्सेप्ट आपल्याला अजून काही व्हेरिएशन आहे पुढच्या लेक्चर मध्ये घ्यायचं. लेक्चर नंबर 20 मध्ये अजून काही आपण एक्झाम्पल घेणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत थांबूया आपण. ठीक आहे. थँक्यू.